हॅलो आणि नमस्कार. मी सिद्धी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे अष्टविनायक यात्रेची संपूर्ण माहिती. तर आम्ही रिसेंटलीच 29 डिसेंबरला गेलो होतो अष्टविनायकच्या यात्रेला. 2 दिवसात आम्ही ही यात्रा संपूर्ण केली, 29 आणि 30 डिसेंबरला. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण की पॉईंट्स घेऊन व्यवस्थित डिटेल्स देणार आहे. तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती क्लिक केलं आहे जर तुम्हाला अष्टविनायकची यात्रा पहिल्यांदा करायची असेल तर 7 की पॉईंट्स असणार आहेत की पण त्याआधी सबस्क्राईब करा, मग सांगते 7 पॉईंट्स. ओके, तर 7 की पॉईंट्स आहेत. पुण्यावरून आम्ही फॉलो केलेले अष्टविनायकचा सिक्वेन्स. सेकंड, प्रत्येक मंदिरातील ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे. थर्ड आहे रोडची कंडिशन कशी आहे, व्ह्यू कसा आहे. फोर्थ, पार्किंग फॅसिलिटी आहे का आणि चार्जेस किती आहेत. फिफ्थ, ट्रिप किती दिवसात तुम्ही केली आणि किती खर्च आला. आणि सिक्स्थ आहे की भक्तिनिवास तुम्ही खाण्यासाठी वगैरे कोणती जागा प्रेफर करू शकता. सेवन्थ आहे आम्ही केलेल्या चुका ज्या तुम्ही टाळू शकता आणि अजून तुमचा प्रवास सुखकर करू शकता. ओके, सो लेट स्टार्ट अवर जर्नी. आमची यात्रा सुरू झाली वाकडपासून थेऊरकडे. वाकड ते थेऊर अंतर आहे 40 किलोमीटर. आम्हाला अंदाजे 1 तास लागला थेऊरला पोचायला. सकाळची वेळ होती त्यामुळे ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे काहीच त्रास नाही झाला. आम्ही 7 वाजता थेऊरला पोहोचलो होतो. थेऊरमध्ये खूप छान आहे पार्किंगची सोय. पार्किंगचे चार्जेस आहेत 50 रुपये आणि आम्हाला शांतपणे मस्त दर्शन करण्यासाठी 20 ते 30 मिनिट लागले. थेऊरचं ओपनिंग टाईम आहे 5 AM आणि क्लोजिंग आहे 10 PM. आणि पूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाकडे. थेऊर ते सिद्धटेक 90 किलोमीटर आहे. आम्ही थेऊरवरनं 8 वाजता निघालो होतो आणि 9:30 वाजता मंदिरात पोहोचलो होतो. सिद्धटेकला ओपन पार्किंग आहे, त्यामुळे इथे काहीच चार्जेस नाही आहेत. दर्शनासाठी पण इतकी गर्दी नव्हती आणि इथे तुम्ही ब्रेकफास्टसुद्धा करू शकता. इथे छान गुळवाला चहा मिळेल तुम्हाला. सकाळची वेळ होती त्यामुळे मंदिरातसुद्धा अजिबातच गर्दी नव्हती. आमचं दर्शनसुद्धा खूप सुंदर झालं, मस्त मन मोकळं. आम्ही शांतपणे तिथं बसूसुद्धा शकलो. सिद्धिविनायकाला जाताना तुम्हाला एक नदी क्रॉस करावी लागेल, त्यामुळे पावसाळ्यात जात असाल तर नदीची पातळी चेक करून जाल तर ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यानंतर आम्ही निघालो मोरगावच्या मयुरेश्वराला. तर सिद्धटेक ते मोरगाव साधारण 45 किलोमीटर होतं. आम्ही 10:30 वाजता निघालो होतो आणि 12:30 वाजता मंदिरात टच होतो. तर इतकंसं पार्किंगला पण त्रास नाही झाला, कारण मोठं पार्किंग होतं तर व्यवस्थित गाडी पार्क करून मंदिरात वगैरे छान दर्शन झालं. पण गर्दी प्रचंड होती, तर साधारण 1 तास लागला आम्हाला दर्शनासाठी. मंदिर सकाळी 5 वाजता उघडते आणि रात्री 9:30पर्यंत 9:30पर्यंत उघडे असते. तर खूप छान आहे, मोठं मंदिर आहे आणि फिरायला वगैरे पण खूप छान आहे आतमध्ये. तर तुम्ही वेगळे एक्सपिरियन्स घेऊ शकता इथे येऊन. तर आम्हाला इथंच आम्ही दुपारी पोहोचलो होतो, त्यामुळे छान महाप्रसाद मिळाला 50 रुपयांमध्ये. तर खूप सुंदर होता ॲक्च्युली. तर तिसरा गणपती पण झाला आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो रांजणगावच्या महागणपतीकडे. तर मोरगाव ते रांजणगाव अंतर होतं 55 किलोमीटर आणि आम्हाला साधारण 1.5 तास लागला पोहोचण्यासाठी. तर आम्ही साधारण 3:30च्या दरम्यान निघालो होतो मोरगावपासून आणि मंदिरात पोहोचलो रांजणगावच्या 5 वाजेला. तर प्रचंड गर्दी होती इथेसुद्धा आम्हाला 1 तास लागला दर्शनासाठी. पण दर्शन खूप छान झाले. मस्त मोठा एरिया आहे, लहान मुलांसाठी सुद्धा एका साईडला मस्त गार्डनसारखं केलेलं आहे, खूप छान आहे. तर इथे मंदिर उघडते पहाटे 4 वाजता आणि रात्री बंद होते 10 वाजता, 10 PM. इथे सुद्धा पार्किंगची सोय अगदी उत्तम आहे. आणि या दर्शनानंतर आम्ही निघालो होतो ओझरसाठी. तर रांजणगाव ते ओझर हे 65 किलोमीटर्स आहे आणि आम्ही 7 वाजता रांजणगावहून निघालो होतो आणि 8:15 ते 8:30च्या दरम्यान ओझरच्या मंदिरात, विघ्नहर मंदिरात पोहोचलो होतो. तर इथे पार्किंग फॅसिलिटीसुद्धा खूप छान आहे आणि रात्री स्टेसाठी खरंच हा उत्तम पर्याय आहे, कारण इथे सेफ्टीच्या दृष्टीने पण मला छान वाटलं. तर मंदिर पहाटे 5 वाजता उघडते ते रात्री 11:30पर्यंत उघडेच असते. तर तुम्ही लेट नाईटसुद्धा इथं दर्शन घेऊ शकता रात्री पोहोचल्यानंतर. तर खूप सुंदर मंदिर आहे हे, मोठं असं विघ्नहर गार्डनसुद्धा आहे इथे, तर खूप छान आहे. तर इथल्या भक्तनिवासमध्ये बुकिंगसाठी एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर तिथे तुम्हाला बुकिंग होऊन जाईल. खूप छान आहे ॲक्च्युली इथं सोय.
तर आम्हीसुद्धा ओझरमध्येच स्टे केला होता आणि नेक्स्ट डे म्हणजेच 30 डिसेंबरला पहाटे आम्ही 6:30 वाजता ओझरपासून निघालो आणि लेण्याद्रीला गिरिजात्मक मंदिराकडे पोहोचलो. ओझर ते लेण्याद्री 15 किलोमीटर आहे, त्यामुळे साधारण 30 मिनिट लागतात पोहोचण्यासाठी. तर पोचताच मस्त उजेड होऊन गेला होता आणि सकाळी गेलो होतो आम्ही, त्यामुळे तिथे गर्दी तर अजिबातच नव्हती. तर हे मंदिर आहे लेण्याद्री केव्जमध्ये, त्यामुळे तुम्हाला 283 दगडी पायऱ्या चढून जावं लागेल. तर एक जस्ट मुलींसाठी नोट की तुम्ही हिल्स वगैरे घालून जात असाल तर इथं जायचं असेल तर शूज तुमच्यासोबत ठेवा. त्याच्यानंतर वर जाताना पाणी नक्की घेऊन जा, कारण वर अशी काही पाण्याची सोय नाही आहे. आणि थर्ड, इथे खूप वर गेल्यावर माकडे वगैरे आहेत, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या गोष्टी थोड्या लपवूनच न्या आणि नेणं टाळाच मी म्हणते. पण इथं वर गेल्यानंतर इतकं सुंदर मंदिर आहे ना, खूप मन प्रसन्न होऊन जातं. जर कोणी जाऊ नाही शकलं पायऱ्यांनी तर जाण्यासाठी पालखीसुद्धा आहे. त्याचे चार्जेस 1000 रुपये आहेत आणि वर जाण्यासाठी नॉर्मल आपण चालत जात असू तर 25 रुपये चार्जेस आहेत. इथे पार्किंगची सोयसुद्धा खूप छान आहे. या मंदिराचं ओपनिंग टाईम आहे 7 AM, सकाळी 7 वाजता हे मंदिर उघडतं, पण थोडं लवकर बंद होतं 6:30 वाजता संध्याकाळी, कारण हे असं केव्जमध्ये मंदिर आहे त्यामुळे इथे लवकर अंधार होतो आणि सेफ्टीच्या दृष्टीने हे 6:30लाच बंद करून देतात. तर खूप छान ॲक्च्युली इथे शॉपिंगसाठी सुद्धा आहे, मस्त लाकडी वस्तू मिळतात खाली आणि नाश्त्यासाठी सुद्धा इथे खूप छान ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही इथे गेल्यानंतर आम्हाला आरतीचा सुद्धा योग आला होता, तुम्ही इथे ऐकू शकता. तर गिरिजात्मक गणपतीचं लेण्याद्रीचं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात. तर लेण्याद्री ते पाली हे 200 किलोमीटर अंतर आहे. आम्हाला 4 तास लागले. तर पुणे पास करून आपल्याला जावं लागतं, पुणे मुंबई हायवेवरून, त्यामुळे ट्रॅफिक पण खूप जास्त होतं. कारण 30 डिसेंबर होतं तर सर्वांनाच सुट्ट्या होत्या, त्यामुळे वेळ लागत होता. पण खूप छान दर्शन झालं. आम्ही 1:30 वाजता पोहोचलो होतो. लेण्याद्रीवरनं आम्ही 9:30ला निघालो होतो. तर शास्त्रानुसार बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्याआधी धोंडी विनायकाचे दर्शनसुद्धा घेतात. तर तिथेच जवळ त्याचेसुद्धा मंदिर आहे. आम्ही ते दर्शन घेतले आणि त्यानंतर बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. मंदिरात तशी गर्दी होती, पण खूप जास्त वेळ पण नाही लागला. साधारण 20 ते 30 मिनटामध्ये आमचं छान दर्शन झालं आणि समोर बसायला वगैरे जागासुद्धा रिकामी होती. तर दुपारची वेळ होती त्यामुळे आम्ही शांत थोडा वेळ तिथं बसलो. तर जेवणाची वेळसुद्धा होत होती, त्यामुळे तिथं आम्हाला एका लोकल दुकानदाराने सांगितलं होतं एक गजरे खानावळ म्हणून. तर आम्ही तिथे गेलो होतो. खूप छान टेस्टी आणि घरगुती जेवण होतं. तुम्हीसुद्धा जाऊ शकता, छान एक्सपिरियन्स होता तो सुद्धा. बल्लाळेश्वराचे मंदिर सकाळी 5 वाजता उघडते आणि रात्री 10:30 वाजता बंद होते. इथे पार्किंगची सोयसुद्धा छान आहे. तर बल्लाळेश्वर मंदिराचं मस्त दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो 8व्या गणपतीकडे, जो होता महाडचा वरदविनायक. पालीपासून वरदविनायकचं मंदिर हे 38 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्हाला महाडला पोचायला 1 तास लागला पालीपासून आणि मंदिरात सुद्धा प्रचंड गर्दी होती, कारण ती संध्याकाळची वेळ होती. तर आम्हाला पूर्ण रांगेतून जाऊन दर्शन करायला टोटल 1 ते 1.5 तास लागला असेल. आणि इथे पार्किंगची सोयसुद्धा खूप छान आहे. तर मंदिराचं ओपनिंग टाईम आहे सकाळी 5 ते रात्री 9पर्यंत. आणि हा अष्टविनायकातला असा एकमेव गणपती आहे ज्याचे आपण चरणस्पर्श करून छान दर्शन घेऊ शकतो. तर आम्ही असे केले 2 दिवसात अष्टविनायकाचे संपूर्ण दर्शन. आम्हाला 2 दिवसाचीच सुट्टी होती, त्यामुळे आम्ही पुण्यापासून हा असा सिक्वेन्स निवडला होता. तर वाकडपासून आम्ही सुरुवात केली होती, त्यानंतर थेऊर, सिद्धटेक, मोरगाव, रांजणगाव, ओझर असे 5 गणपती आम्ही पहिल्या दिवशी कवर केले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून लेण्याद्री, पाली, महाड आणि परत आपल्या घरी वाकडला. तर असा 2 दिवसाचा प्रवास होता. साधारण 700 किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते, त्यामुळे
4,000च्या आसपास आम्हाला पेट्रोलसाठी खर्च आला आणि बाकीचे 2-3 हजार खाणे किंवा इतर स्टे आणि शॉपिंगसाठी. तर साधारण 8,000 ते 9,000पर्यंत खर्च येईल 2 माणसांसाठी. मॅक्स टू मॅक्स 10,000 तुम्ही पकडून जाऊ शकता. तर एक चूक आमची ही झाली की आमचा हा सडन प्लॅन होता, तर त्यामुळे आम्हाला भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी सोय नाही झाली. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये राहिलो होतो. तुम्हाला जर भक्तनिवास हवे असेल तर तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता स्क्रीनवरचा. प्रत्येक मंदिरामध्ये पार्किंगची सोय खूप उत्तम आहे. साधारण 30 ते 50 रुपयेपर्यंत तिथले चार्जेस आहेत. आणि रोड कंडिशन म्हणाल तर खूप सुंदर आहे. कुठे जसं बोट दाखवून सुद्धा जागा नाही आहे की इथे रोड खराब आहे असा. अजून तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आय एम हॅपी टू हेल्प. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलात. अल्सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि गणपती बाप्पा मोरया. बाय.